नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण चमचमीत अशी भरलेल्या तोंडलीची भाजी करणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी येथे मी तोंडलीला स्वच्छ धुवून घेतले आहे। आता आपण तोंडली कट करून घेऊ। त्यासाठी आपण सर्वप्रथम तोंडलीचे पुढचे व मागचे टोक कट करून घेऊ व ज्याप्रमाणे आपण भरलेले वांगे बनविताना वांग्यांना कट करतो त्याचप्रमाणे आपण तोंडलीला कट करून घेऊ। अशाच प्रकारे आता आपण सर्व तोंडली कट करून घेऊ। आता आपली सर्व तोंडली कट करून झाली आहे। आता इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण कट करून घेतलेली तोंडली टाकून घेऊ। आता आपण तोंडलीमध्ये 1 टीस्पून मीठ टाकून घेऊ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या तोंडलीला 10 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत। आपली तोंडली तळून होईपर्यंत आपण तोंडलीच्या भाजीसाठी लागणारा मसाला बनवून घेऊ। त्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये 1 टेबलस्पून किसलेले खोबरे, 1 टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट, 1 टीस्पून बडीशोप, 1 टीस्पून जिरे, 1 टेबलस्पून पांढरे तीळ, 1 टेबलस्पून धने, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर। आता आपण हा सर्व मसाला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत। आता आपला मसाला बनवून तयार आहे। 10 मिनिटांनंतर आता आपली तोंडली चांगल्या प्रकारे तळली गेली आहे। आता आपण ही तोंडली तेलातून काढून घेऊ। तोंडली तळून घेतलेल्या त्याच तेलामध्ये आपण आता 1 टीस्पून जिरे, 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत। आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग आला आहे। आता आपण यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ। आता आपण हा टोमॅटो छान प्रकारे मऊसूद होईपर्यंत तळून घेणार आहोत। आता आपण यामध्ये 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ। आता आपला टोमॅटो छान प्रकारे मऊसूद झाला आहे। आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये दळून घेतलेला मसाला टाकून घेऊ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या मसाल्याला 2 मिनिटांपर्यंत तळून घेणार आहोत। आता आपण यामध्ये 1 टीस्पून हळद, आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आपला मसाला चांगल्या प्रकारे तळला गेल्यानंतर त्यामध्ये आपण 2 टेबलस्पून फेटून घेतलेले दही टाकून घेऊ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून 2 मिनिटांपर्यंत या मसाल्याला तळून घेणार आहोत। 2 मिनिटांनंतर आता आपल्या मसाल्याला चांगल्या प्रकारे तेल सुटले आहे। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकून घेणार आहोत।
तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ. आपण तोंडलीमध्ये सुद्धा मिठाचा वापर केला होता, त्यामुळे मिठाचे प्रमाण थोडे कमीच ठेवावे. आता आपण यामध्ये तळून घेतलेली तोंडली टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टीस्पून गरम मसाला टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कढईवर झाकण ठेवून 10 मिनिटांपर्यंत या तोंडलीला चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत. 10 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. जर चमचमीत अशी भरलेल्या तोंडलीची भाजी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.